चिली चिकन म्हटलं की बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना. तर खरंच ही रेसिपी खूप भन्नाट आहे, खूप भन्नाट चवीची ही रेसिपी. तर करायला इझी आहे, फक्त थोडा वेळ घेते ही रेसिपी. तर चला तर मग फ्रेंड्स, आज हीच रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर इथे घेतलेलं आहे मी 1.5 किलो चिकन आणि 1.5 किलो चिकन हे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं आहे. त्यासोबत जे लागणार आहे आपल्याला वाटण, त्यासाठी इथे घेतले 2 गड्ड्या मी कोथिंबिरीच्या, किंवा एक मोठी गड्डी घेतली तरी तुम्ही चालेल. सोबतच घेतलेत 12 ते 15 मिरच्या घेतल्यात, तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात, 8 पाव आलं घेतलं आहे आणि सोबतच 4 ते 5 मोठ्या आकाराचे जे लसणाचे गड्डे आहेत ते मी सोलून घेतलेले आहेत. त्यासोबत घेतलं इथं 1.5 किलो कांदे. तर जेवढे चिकन असेल तेवढे कांदे घ्यायचे, हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं. आणि आता त्याच्या 2 प्रकारच्या मी ग्रेव्ही केलेल्या आहेत. एक कांद्याची सेपरेट ग्रेव्ही मी वाटण करून घेतलेलं आहे आणि आलं लसूण मिरची कोथिंबिरीची एक वाटण करून घेतलेलं आहे. आता इथे पातेल्यामध्ये भरपूर सारं तेल घालायचं आहे आणि आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे. तर कांद्याचं पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत, कांदा छान परतला गेला पाहिजे, त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला कांद्याचे जे पेस्टचा कलर हिरवा दिसत असेल, परंतु मी पहिला हिरवं वाटण केलं होतं आणि त्याच भांड्यामध्ये मी कांदा वाटून घेतला होता, त्यामुळे त्याचं थोडीशी पेस्टचा कलर तुम्हाला हिरवा दिसत असेल. तर वेळ लागतो, परंतु खूप टेस्टी ही रेसिपी होते. तर बघू शकता कांदा छान परतला गेला आहे, त्याचा कलर चेंज झाला आहे आणि ह्या स्टेजला आता मी घालणार आहे हिरवं वाटण. आणि हिरवं वाटण घातल्यानंतरही आपल्याला छान ते वाटण परतून घ्यायचं आहे. त्याचाही कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. तर ही या रेसिपीमध्ये आपण दुसरे कोणतेही मसाले वापरणार नाही, फक्त शेवटी लास्टला आपण मिरपूड वापरणार आहे. फक्त एवढ्या ग्रेव्हीवर ही रेसिपी केली जाते आणि खूप टेस्टी होते. भातासोबत भाकरीसोबत हीच ग्रेव्ही खाल्ली जाते. त्यामुळं कांद्याचं प्रमाण हे तेवढं जास्त घेतलेलं असतं आणि कांदा थोडा गोडसर असतो, त्यामुळं मिरच्या वगैरे पण हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं. अगदी जास्त तिखट नाही, व्यवस्थित तिखटपणा येतो. तर बघू शकता बराच वेळ परतल्यानंतर, जवळजवळ अर्धा तास हे सगळं मी परतून घेतल्यानंतर आता मी घालत आहे यामध्ये जे आपण धुवून घेतलेलं चिकन कच्चंच घालत आहे. आता आपल्याला ह्या सगळ्या ग्रेव्हीबरोबर ते चिकन शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्या ग्रेव्हीमध्ये तो सगळा अर्क उतरतो आणि त्याची टेस्ट एक भन्नाट लागते. यामध्ये कोणतंही आपण एक्स्ट्राचं पाणी घालणार नाही, फक्त जे आता मीठ घालणार आहे आपण, चवीनुसार जे मीठ आहे ते आत्ता घालायचं आपण चिकन मिक्स झाल्यानंतर, आणि त्याचं जे पाणी सुटेल त्यामध्येच ते चिकन शिजलं जातं. खूप भन्नाट चवीचं चिकन होतं. तुम्ही नक्की करून बघा. मी बराच वेळा तुम्हाला सांगत आहे, कारण की हे खूप टेस्टी चिकन होतं. माझ्या घरी ज्यावेळी कोणी पाहुणे येतात तर त्यांची एकदा तरी ही रिक्वायरमेंट असतेच की त्यांना चिली चिकन खायचं असतं आणि ते केलं जातंच माझ्याकडे घरी. आणि म्हटलं बऱ्याच दिवसांनी मला ही रेसिपी दाखवायची इच्छा झाली. मी सुरुवातीला ही रेसिपी दाखवलेली आहे, पुन्हा एकदा मी रेसिपी दाखवत आहे सगळ्यांजवळ पोचण्यासाठी. तर तुम्ही नक्की करून बघा. तर छान परतल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे, परत छान मिक्स केलं आणि आपल्याला असंच हे शिजवायचं. अजिबात ह्याच्यावर झाकण वगैरे लावायचं नाही. अर्धा तास लागतो यालाही शिजायला आणि मग मात्र ते चिकन खूप मस्त होतं. तर बघू शकता ऑलमोस्ट चिकन झालेलं आहे आणि यामध्ये मी मिरपूड घालून घेतली आहे, परंतु तो माझा व्हिडिओ स्किप झाला. जवळजवळ 15 ते 20 मी मिरे घेतले होते आणि त्याची पूड करून घातली होती. आणि आता चिकन ऑलरेडी आपलं तयार झालं आहे. इथे तांदळाची भाकरीही तयार आहे आणि भातही तयार आहे. तर ग्रेव्हीसोबतच तांदळाची भाकरी आणि भात खाल्ला जातो आणि खूप टेस्टी आहे. नक्की करून बघा. आवडलं तर जास्तीत लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.